ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कारण साधारणपणे अशा प्रकारचं नुकसान झाल्यानंतर एनडीआरएफच्या रेट प्रमाणे आपण ती नुकसान भरपाई देतो। त्याचे स्टँडिंग ऑर्डर्स असतात आणि तेवढे पैसे आपल्याला केंद्र सरकार हे परत करतं। आणि अनेक वेळा मग आपण जसं मागच्या वेळेस आपण केलं होतं की एसडीआरएफ मध्ये आपल्याकडे पैसे असतात, त्यातनं आपण ते पैसे देतो, अधिकचे आपल्या निधीतनं देतो आणि केंद्र सरकार ते आपल्याला परत करत असतं। पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळेस स्टँडिंग ऑर्डर मध्ये जी काही नुकसान भरपाई असते ही नुकसान भरपाई कमी असते आणि म्हणून आपण त्यावेळी स्पेशल जीआरस काढून वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत देण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले होते। आपल्याला कल्पना आहे की त्यावेळी आपण कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांकरता 4708 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं होतं आणि कोकण आणि नाशिक करता 2105 कोटीचं पॅकेज दिलं होतं। असं आपण एक मोठं पॅकेज जवळजवळ 6800 कोटी रुपयाचं हे त्या ठिकाणी त्यावेळी आपण दिलं होतं। आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपण स्टँडिंग ऑर्डर्स पासून डेव्हिएट करून काही निर्णय त्यावेळी घेतले होते। आमची अपेक्षा आहे की तसेच निर्णय या संकट काळामध्ये देखील राज्य सरकारने घेतले पाहिजे। त्यावेळी आपण हा निर्णय केला होता की दुकानं, टपरी, हातगाडी, हस्तकला, हातमाग कारागीर, 12 बलुतेदार, छोटे गॅरेज, छोटे उद्योगधंदे यावर ज्यांची उपजीविका आहे आणि त्यांची उपजीविका जर नष्ट झाली असेल तर त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या 75% किंवा 50,000 रुपये यापैकी जे म्हणजे अधिकतम 50,000 रुपये इतकी मदत ही आपण करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेतला होता। त्यासोबत जी घरं 15% जास्त पडली आहेत अशा घरांना आपण दुहेरी फायदा देण्याचा निर्णय केला होता। म्हणजे पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यात जे पैसे मिळतात ते पैसे द्यायचेच आणि त्याच्यावर एनडीआरएफच्या नॉर्म प्रमाणे जे 95,000 रुपये अधिकचे मिळतात ते पण द्यायचे। यामुळे साधारणपणे ग्रामीण भागामध्ये 3 लाखापर्यंत आणि शहरी भागामध्ये 4.5 लाखापर्यंत हे घराच्या निर्मितीकरता देण्याचा त्यावेळेस आपण निर्णय घेतला होता। आणि घर दुरुस्तीचे पैसे देखील आपण हे जो 3 पटीने वाढवले होते। आपण ही देखील त्यावेळेस निर्णय केला होता की ज्यांना दीर्घकाळ घर सोडून राहावं लागेल, घराचं नुकसान झालंय, पडझड झाली आहे आणि पूर्णपणे घर गेलेलं आहे, म्हणजे 15% जास्त नुकसान झाल्यामुळे ते घर बांधावं लागणार आहे, अशा लोकांना आपण किरायाने राहण्याकरता शहरी भागामध्ये 36,000 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 24,000 रुपये हे त्यावेळी दिले होते। यासोबत आपण हाही निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्यांचं चालू कर्ज हे पूर्णपणे त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय आपण घेतला होता। अर्थात कोकणात आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कर्जमाफीचा फारसा फायदा कोकणाला कधीच होत नाही। याचं कारण कोकणात थकीत कर्ज नसतं, लोक कर्ज वेळेवर भरतात आणि म्हणून चालू कर्ज हे रद्द करणं हा याच्यावरचा उपाय आहे आणि म्हणून तो निर्णय त्यावेळेस आपण घेतला होता। आणि ज्यांनी कर्जच घेतलं नाहीये अशा लोकांना स्टँडिंग ऑर्डरच्या 3 पट जे काही आपण स्टँडिंग ऑर्डर मध्ये मदत करतो एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे हेक्टरी, त्याच्या 3 पट मदत करण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला होता। त्याचप्रमाणे वीज पंपाला बिलांना 3 महिन्याची स्थगिती आपण दिली होती। जनावरांच्या गोठ्याकरता मदत केली होती। घर दुरुस्ती करता त्यांना
आवश्यकतेप्रमाणे वाळू आणि मुरुम हा त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय केला होता. आणि यासोबत तातडीची मदत म्हणून, कारण अशा परिस्थितीमध्ये घरात जे काही नुकसान होतं त्या नुकसानाची वेळी मदत म्हणून ग्रामीण भागात 10,000 रुपये रोख आणि शहरी भागामध्ये 15,000 रुपये रोख हे देण्याच्या संदर्भात, तसंच ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना गहू आणि तांदूळ हे ऍडिशनल देण्याचा निर्णय हा देखील आपण त्यावेळी केला होता. त्यामुळे शेतकरी असतील, छोटे दुकानदार असतील, मजूर असतील, गावकरी असतील किंवा शहरात राहणारे लोक असतील, अशा सगळ्यांना मदत करण्याच्या संदर्भातला हा विशेष निर्णय आपण त्या काळामध्ये घेतला होता. आणि याचे 2 भाग केले होते. एनडीआरएफच्या नॉर्म्समध्ये जे बसेल ते एसडीआरएफ मधनं पैसे खर्च करायचे आणि केंद्राकडनं ते परत मागायचे, आणि त्यांच्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन आपण जे देतोय ते राज्याच्या निधीतनं आपण द्यायचे. अशा प्रकारे हे आपण केलं होतं. आणि मला असं वाटतं की आज ज्या प्रकारचं नुकसान झालंय हे लोकलाइज मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे. त्यामुळे त्या भागामध्ये अशाच प्रकारचे अगदी हेच निर्णय घ्या अशी मी मागणी करणार नाही, परंतु अशा प्रकारचे एनडीआरएफच्या स्टँडिंग ऑर्डरच्या बाहेर जाऊन अधिकची मदत ही शेतकऱ्यांना, फळबागायतदारांना करण्याच्या संदर्भातली भूमिका ही राज्य सरकारने स्वीकारावी, अशा प्रकारची आमची मागणी या ठिकाणी असेल. आणि ही तातडीने करावी, ही मदत तातडीने करावी. याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची मदत देखील करावी लागेल, कारण याच्यात काही इन्फ्रास्ट्रक्चरचे आपण जे पॅकेजेस केले होते त्याच्यामध्ये रोड्स असतील, इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पिण्याच्या पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल. याचं जे नुकसान झालं होतं त्याला ऍडिशनल मदत देऊन ते तात्काळ रिस्टोर करण्याच्या संदर्भातली मदत ही देखील आपण ही त्यावेळी केली होती. मला असं वाटतं की त्यानुसार राज्य सरकारने तात्काळ ही ऍडिशनल मदत जाहीर केली पाहिजे. 100 कोटी रुपयाची मदत ही फारच तोकडी ही त्या ठिकाणी ठरणार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मोदीजींच्या सरकारला 6 वर्ष पूर्ण झाले आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मी याकरता असं म्हणतो की या सरकारची कामगिरी ही केवळ 1 वर्षात त्याचं मूल्यमापन करता येणार नाही, तर गेल्या 5 वर्षाच्या पार्श्वभूमीवर या सरकारने जे काम केलं आहे त्याच्या आधारावर या 1 वर्षाची या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आपल्याला करता येईल. आणि आपल्याला माहिती आहे की अतिशय टफ निर्णय, जे निर्णय कदाचित आपण आपल्या आयुष्यात पाहू शकू असं अनेकांना वाटलं नव्हतं, असे निर्णय हे मोदीजींच्या सरकारने या 1 वर्षामध्ये घेतले आहेत. यामध्ये कलम 370 रद्द करणं हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. आणि जे लोक असं म्हणत होते की 370 रद्द झाल्यामुळे रक्ताचे पाट वाहतील, असं कुठेही घडलं नाही. 370 रद्द झाल्यानंतर इंटिग्रेशन सुरू झालं, 370 रद्द झाल्यानंतर विकास सुरू झाला आणि आज 370 नंतर मोठ्या प्रमाणात काश्मीरची परिस्थिती बदलते आहे. आणि विशेषतः 370चा आपल्या शत्रू राष्ट्राला जो फायदा यापूर्वी घेता येत होता तो आता घेता येत नाही, ही परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा एक महत्वाचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला. यासोबत CAA भारतीय नागरिकता कायद्यामध्ये संशोधन करून जे आमचे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन हे 3 देशांमध्ये, ज्या 3 देशांनी आपल्याला इस्लामिक राष्ट्र घोषित केलाय, तिथे रिलिजियस पर्सिक्युशनचा सामना करत होते, त्यांना नागरिकता देण्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा, आणि हा महत्वाचा याकरता आहे की या संदर्भात खरं म्हणजे त्यांना नागरिकता दिली पाहिजे. नेहरूजींपासनं लाल बहादूर शास्त्रींपासनं
तर सर्व पंतप्रधानांनी अगदी मनमोहन सिंगजींनी देखील या संदर्भातली मागणी वेळोवेळी केली किंवा या संदर्भातली इच्छा व्यक्त केली, पण ते काम मोदीजींच्या सरकारनं त्या ठिकाणी करून दाखवलं. हे खरं आहे की काही लोकांनी जाणीवपूर्वक देशामध्ये अस्थिरता तयार करण्याचा प्रयत्न या मुद्द्यावरनं केला, पण अस्थिरता तयार करणारे उघडे पडले. आणि आज मला असं वाटतं की एक ऐतिहासिक निर्णय हा केंद्र सरकार घेऊ शकलं. राम मंदिरा अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्टी देखील न्यायालयाच्या इंटरव्हेन्शनने किती सहजतेनं सुलभतेनं सोडवता येतात याचा हा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. आणि म्हणून हा देखील एक महत्वाची गोष्ट ही देशामध्ये या 1 वर्षात घडली आहे. ट्रिपल तलाक सारखा जो एक कलंक होता की जो अनेक इस्लामी राष्ट्रांनी देखील बॅन केला होता, पण भारतामध्ये तो बॅन नव्हता, त्याला देखील बॅन करण्याचं काम केलं. कर्तारपूर कॉरिडॉर असेल, बोडो करार असेल, हा देखील एक महत्वाचा विषय या ठिकाणी झाला. राफेल विमानं भारताला प्राप्त होणं सुरू झालं. विशेषतः ज्या काही योजना मागच्या काळात केंद्र सरकारने घोषित केल्या होत्या त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा या 1 वर्षात आपल्याला पाहायला मिळाला. आयुष्यमान भारत योजनेत 1 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळणं सुरू झालं. अटल पेन्शन योजनेमध्ये 2.23 कोटी लाभार्थ्यांना पेन्शन योजना लागू झाली. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये 5 कोटी शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षी 3,000 रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना सुरू झाली. छोट्या दुकानदारांना 3,000 रुपये पेन्शन मिळेल अशी योजना सुरू झाली. यासोबत आपल्याला माहिती आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारताचा क्रमांक 142 वरनं 63व्या क्रमांकावर आला. आणि 10 बँकांचं ज्या बऱ्याच बँका अडचणीत होत्या यांचं 4 बँकात विलिनीकरण करून त्याचं रिमॉनिटायझेशन करून मजबूत बँकिंग सिस्टीम उभी करण्याचं काम झालं. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 42 कोटी गरिबांना 53,000 कोटी रुपयांची मदत ही थेट या ठिकाणी देण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांना 16,394 कोटी रुपये देण्यात आले. 20 कोटी जनधन खात्यामध्ये 10,315 कोटी 2 वेळा असे 20,000 कोटी रुपये टाकण्यात आले. त्याचप्रमाणे 9.25 कोटी सिलेंडर उज्ज्वला योजनेमध्ये मोफत देण्यात आले. आणि त्यासोबत जवळजवळ ईपीएफओच्या माध्यमातून 59 लाख खात्यांमध्ये 895 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले. आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा सामना करण्याकरता देखील भारत सरकारने मोठ्या प्रमाणात राज्यांना मदत केली. ICMRच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स तयार करणं असेल. आपल्या देशात पीपी किट्सची निर्मिती होत नव्हती, पूर्ण आपण इम्पोर्ट करत होतो. ती निर्मिती आता सुरू झाली. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्हेंटिलेटर्स असतील किंवा इतर इक्विपमेंट्स असतील किंवा ड्रग्ज असतील याची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणि 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज हे या कोरोनाच्या संकटातनं बाहेर येऊन आपली अर्थव्यवस्था सुरू करण्याकरता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देण्यात आलं, ज्यामध्ये 80 कोटी लोकांना रेशन देणं असेल, 20 कोटी महिलांना थेट मदत करणं असेल, 3 कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना मदत करणं असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी मी या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी यापूर्वी सांगितल्या आहेत, त्यामुळे त्याचं मी रिपिटेशन करत नाही. विशेषतः मला असं वाटतं की शेती सुविधांकरता 1 लाख कोटी रुपये आणि MSME करता 3 लाख कोटी रुपये हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय या पॅकेजच्या अंतर्गत घेण्यात आला.
मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की महाराष्ट्राला एसएमईच्या पॅकेजच्या ची मदत मोठ्या प्रमाणात होईल आणि काही लोकांनी प्रश्नचिन्ह देखील निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, पण अतिशय कमी कालावधीत, म्हणजे आता जस्ट त्याची इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि आतापर्यंत 1 जून 2020 ची स्थिती सांगतो की महाराष्ट्रातल्या 5,690 एसएमईजला 856 कोटी रुपयाचं कर्ज, म्हणजे जे कुठलंही ज्याला आपल्याला माहिती आहे कोलॅटरल नाही आहे, ज्याची गॅरंटी केंद्र सरकारने घेतलेली आहे, असं जे ऍडिशनल वर्किंग कॅपिटल द्यायचं होतं ते 856 कोटी रुपये आतापर्यंत मिळालेलं आहे. म्हणजे या पॅकेजच्या इम्प्लिमेंटेशनची सुरुवात देखील या ठिकाणी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे या दरम्यान केंद्र सरकारने एकूण 28 मे 2020 पर्यंत 52 लाख श्रमिकांकरता 3,840 रेल्वे गाड्या या ठिकाणी सोडल्या. एकट्या महाराष्ट्रामध्ये 800 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या सोडल्या. आणि आपल्याला माहिती आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र म्हणजे जे काही वेगवेगळ्या राज्यांचं मागणीचं एफिडेव्हिट दाखल झालं त्यात आता महाराष्ट्राने नवीन गाड्यांची मागणी केलेली नाही, एकाच गाडीची मागणी केलेली आहे. याचा अर्थ जेवढ्या गाड्या महाराष्ट्राने मागितल्या तेवढ्या सगळ्या गाड्या या केंद्र सरकारने आणि रेल्वे विभागाने महाराष्ट्राला या काळात दिल्या. वंदे भारत मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाख लोकांना विदेशातनं परत आणण्याचं काम झालं. आणि जानेवारीमध्ये कोविडच्या संदर्भातली केवळ 1 प्रयोगशाळा भारतामध्ये होती. आता 610 प्रयोगशाळा या भारतामध्ये तयार झालेल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण प्रतिदिन 35,000 सॅम्पलचं टेस्टिंग करू शकतो. इतकी मोठी व्यवस्था आता आपल्याकडे सुरू झाली आहे. आपण करत तेवढं नाही, आपण मला असं वाटतं साधारणपणे 7-8 हजार काहीतरी करतोय, पण 35,000 सॅम्पल्स या दर दिवशी आपण त्या ठिकाणी टेस्टिंग करू शकू अशा प्रकारचं ची व्यवस्था आपल्याकडे उभी राहिली. आणि आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून कोरोना पेशंटचं ट्रॅकिंग हे सुरू झालं. भारताने आपल्या स्वतःकरता तर हायड्रोक्लोरोक्विनची पूर्ण व्यवस्था केलीच, पण त्याच्यासोबत 120 देशांना हायड्रोऑक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा हा भारताने केला. आणि जगाच्या पाठीवर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात देशांना मदत भारतासारख्या देशांनी केली. आणि त्यामुळे जगामध्ये एक वेगळं स्थान देखील भारताला या निमित्ताने प्राप्त झालं. आपल्याला माहिती आहे की आज भारतामध्ये प्रतिदिन म्हणजे एकही पीपीई किट भारतात तयार होत नव्हती. आता भारतात प्रतिदिन 3 लाख पीपीई किट्स तयार होत आहेत. आणि जवळजवळ मोठ्या प्रमाणात N95 मास्क जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढी निर्मिती देखील भारतामध्ये होताना आपल्याला दिसते. खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत, पण सगळ्या आपल्याला सांगण्याच्या ऐवजी ते सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न मी करेन माझ्या आपल्या मेल आयडीवर. पण मला असं वाटतं की या 1 वर्षामध्ये प्रचंड मोठी लीडरशिप ही या भारताला माननीय मोदीजींनी दिली. आणि जगामध्ये भारताचं स्थान हे मजबूत करण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालं. विशेषतः आता उद्योगांवर ज्या प्रकारचा एक मोठ्या प्रमाणात भर हा मोदीजींच्या सरकारने दिलाय, त्या माध्यमातून चायनामधनं बाहेर पडणारे उद्योग हे आता मोठ्या प्रमाणात भारतात यायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात देखील आता उद्योग येतील अशी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की आता राज्यांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगांना आपण अट्रॅक्ट करू शकू, एक लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे की ज्याची दारं ही मोदी सरकारने उघडली आहे. राज्य सरकारांना देखील थोडं प्रोएक्टिव्ह भूमिका घेऊन हा जो काही येणारा इन्फ्लक्स आहे हा आपल्याकडे जास्तीत जास्त आकृष्ट करावा लागेल. मला असं वाटतं की अनेक गोष्टी या देशामध्ये बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं. विशेषतः कार्यसंस्कृती बदलली, भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणात आळा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणून हे 1 वर्ष जसं गरीब कल्याणाचं वर्ष होतं
तसंच भारताला पुढे नेण्याचं हे वर्ष होतं. लॉकडाऊन किंवा स्टॉप लावला, पण मला विश्वास आहे की लॉकडाऊन मधनं बाहेर पडून पुढे जाण्याच्या ज्या योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत, त्यामुळे भारत थांबणार नाही, भारत पुढेच जाईल असा मला या निमित्ताने विश्वास वाटतो. आणि या लढाईमध्ये संपूर्ण भारत एकजुटीने पुढे जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपण या लढाईवर मात करू, अशा प्रकारचा विश्वास देखील मला वाटतो.